कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवते. अपयश देऊन नाही तर थकवून. आपण म्हणतो आता नको, खूप झालं, आपल्याकडून नाही होणार, नाही जमणार, लोक काय म्हणतील. पण खरं सांगू, ही वाक्य आपली नसतातच, ती आपल्या भीतीची असतात. काय बरोबर? एक माणूस होता, सगळं योग्य करत होता, तरी आयुष्यात काहीतरी सतत चुकत होतं. तो मेहनत करत होता पण यश दिसत नव्हतं. तो चांगला होता पण लोकांनी गैरफायदा घेतला. एक दिवस तो स्वतःलाच विचारतो, माझ्यात काहीतरी कमी आहे का? आणि इथे सगळ्यात मोठी चूक होते. आपण परिस्थितीला दोष न देता स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण आयुष्य परीक्षा घेतं तेव्हा उत्तर नाही, धैर्य बघत असतं. आणि ही चूक आपण मुळात सगळेच जण करत असतो. कधी कोणत्या प्रसंगात आपण या गोष्टी अनुभवल्या असतील, आपल्यासोबत ह्या गोष्टी घडल्या असतील. थोडा विचार करा. फार नाही पण आठवेल नक्की की आपण कुठेतरी या गोष्टींना फेस केलं आहे, बरोबर? त्या माणसाने एक निर्णय घेतला. तो म्हणाला, मी बदलणार नाही पण मी थांबणारही नाही. तो सगळ्यांना उत्तर द्यायला बसला नाही. त्याने स्वतःवर काम करायला सुरुवात केली. थोडं थोडं दररोज. कोणी पाहत तर नसलं तरी आपण लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या गोंगाटात होत नाही, ते शांतपणे आतून घडवून आणावं लागतं. खरं आहे ना? त्यासाठी तर म्हणून तुम्हाला सांगते, थोडं शांत डोकं ठेवा, शांत विचार करा. आपण कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय, काही जास्त विचार करतोय का काही विचारच करत नाही? यांची उत्तर आपल्यापाशी आहेत की नाही आहेत, या सगळ्यांचा एकदा तरी आपण विचार करायला हवा. नवीन सुरुवात करण्यासाठी नवीन वर्ष लागत नाही, नवीन सोमवार लागत नाही, फक्त एक निर्णय लागतो, मी हार मानणार नाही. खरंय? आणि हार न मानणारा व्यक्तीच हा नेहमी यशाच्या पुढे जातो आणि काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही कसली वाट बघतायत? तुम्हीही लढा, तुम्हीही हार मानू नका. थोडासा विचार करा, थोडेसे निर्णय बदला, चुका होत असतील तर सावरा. सगळं मार्गी लागेल की. फक्त विचारच नाही पण ते अंमलात आणणंही गरजेचं आहे, सगळ्यांनीच. जर हा व्हिडिओ तुमच्या मनात कुठेतरी हलचल निर्माण करत असेल तर समजा ही गोष्ट तुमच्यासाठी होती. हीच आहे आयुष्याची गोष्ट. काय? उद्या भेटू एका नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, विचार करा.